नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज। शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुकडीबंदी कायदा तूर्त शिथिल या संबंधीची माहिती बघणार आहोत। तुकडीबंदी कायदा तूर्त शिथिल नंतर रद्द करणार, महसूल मंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन। 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहाराचे नियमितकरण केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, नेमका तुकडीबंदी कायदा काय होता ते आता आपण पाहत आहोत की शेतजमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम म्हणजेच तुकडीबंदी कायदा। किती आकारापेक्षा कमी शेतजमीन तुम्हाला विकता वा खरेदी करताच येणार नाही यांची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली आहे। त्यालाच प्रमाणभूत क्षेत्र असेही म्हणतात। शेती परवडणारी व्हावी यासाठी हा कायदा केला गेला। सरकारने पूर्वी या कायद्याअंतर्गत 1 एकर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते, ज्यामध्ये 2023 मध्ये जिरायतसाठी 20 गुंठे तर बागायतीसाठी 10 गुंठे इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आलेले होते। यापेक्षा कमी जमीन खरेदी विक्री करता येणार नव्हती अशी तरतूद या कायद्यामध्ये होती। गेल्या अनेक वर्षापासून प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमिनीची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात करून कायदा धाब्यावर बसविला गेला। विश्वासावर किंवा नोटरी करून किंवा साठेखत करून असे व्यवहार झालेले आहेत। मात्र त्यामुळे ज्यांनी जमिनी खरेदी केली त्यांच्या सातबाऱ्यावर जमिनीची नोंदच झाली नाही। आता ती शक्य होणार आहे। या तुकडाबंदी कायद्याच्या शिथिलामुळे ते जमिनीची नोंद आता शक्य होणार आहे। जमिनीचे व्यवहार झाले, पैशाची देवाणघेवाणही झाली, पण सातबाऱ्यावर नोंद होऊ शकली नाही ती तुकडाबंदी कायद्यामुळे। आता हा कायदा शिथिल करून अशा सर्व जमिनीची 1 जानेवारी 2025 पर्यंत झालेल्या व्यवहाराचे नियमितकरण केले जाणार आहे। त्यामुळे जमिनीच्या कायदेशीर मालकीपासून वंचित असलेल्या नागरिकांना मालकी मिळू शकेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केल्याचे आपण पाहू शकतो।